शेतकरी बंधूंनो, आजपर्यंत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे जिथे बागायती आहे, भरपूर पाणी आहे, अशा ठिकाणी आपण या तंत्रज्ञानातल्या मुलाखती पाहिल्या। परंतु हे वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून सर्वदूर आपला त्याच्यावर चर्चा चालू आहे। कमी पाण्यामध्ये सुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान अतिशय चांगलं ठरत आहे। त्याच्यातून प्रत्येक पिकामध्ये उत्पादनामध्ये भरपूर वाढ होत आहे। त्यामध्ये मग केळी असेल, ऊस असेल, कापूस असेल, इवन महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असेल आणि सर्व भाजीपाल्यामध्ये असं हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आणि चांगलं शेतकऱ्यांना एक वरदान ठरत आहे। आमचे वडील ज्ञानोबा पाटील हे आमच्याकडे 20 एकर शेती असल्यामुळं ते सतत शेती करायचे। पूर्वीच्या पद्धतीनं उडीद, मूग, हायब्रिड, त्यानंतर कापूस, सोयाबीन अशी पिकं घ्यायचं, पण म्हणावं तसं उत्पन्न मिळायचं नाही। खरं पाहिलं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे। भारत कृषीप्रधान देश असल्यामुळं आपण ही शेती पिकवावी ही मनामध्ये संकल्पना होती। पैसा कमवावा हा उद्देश होता। या उद्देशानं शेतामध्ये आले लागवड करावी, सधन आल्याची लागवड करावी हा उद्देश असल्यामुळं लागवडीसाठी विचार करीत असतानाच पाटील बायोटेकमुळे अद्रक आले हे मरत नाही आणि उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होते हा लेख वाचल्यामुळे मी पहिला प्रथम लातूर येथे दयानंद महाविद्यालयामध्ये त्या शिबिरामध्ये भाग घेऊन शेतामध्ये पहिल्यांदा आले लागवड करण्याचं ठरवलं। आणि त्या ट्रेनिंग हा 1 दिवसाचा कोर्स केल्यानंतर कॅलनेट काय असतं, रिलेजर काय असतं, ह्युमॉल काय असतं याचं महत्त्व जाणून मी शेतामध्ये माझ्या उभी आणि आडवी शेताची नांगरण करून घेतली। 1 एकर क्षेत्र नांगरल्यानंतर त्यामध्ये पाटील बायोटेकने सांगितल्यामुळे बेसल डोसेस DAP असेल, MOP असेल हा डोसे देण्यात आले आणि त्यानंतर 5 फुटावर बेड मारण्यात आले। 5 फुटावर बेड मारून आले लागवड केली। नंतर पाटील बायोटेकने सांगितल्या पद्धतीने कॅलनेट, रिलेजर, ह्युमॉल आपल्या DAP मध्ये MOP मध्ये मिक्स करून हा डोस देण्यात आला आणि हा डोस दिल्यामुळं त्याचा परिणाम असा झाला की आमच्या भागामध्ये शिवारामध्ये पूर्वी कंदकुज ही मोठ्या प्रमाणात होत होती, मररोग हा मोठ्या प्रमाणात होत होता। त्यामुळं सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये प्लॉट होते की नाही असे दिसून येत होते, पण या पाटील बायोटेकच्या कॅलनेटमुळे, रिलेजरमुळे, ह्युमॉलमुळे कंदकुज तर झालीच नाही आणि मररोगसुद्धा आला नाही। त्याचं कारण असं झालं की या रोगाला तरणोपाय औषध मिळाल्यामुळं माझ्या शेतामध्ये जवळपास 70 ते 80 फुटवे झाले। कसं आहे, कुठल्याही झाडाचं अन्न हे पान तयार करत असतं, त्या पानाची संख्या वाढली, फुटव्याची संख्या वाढली, त्यामुळे प्रचंड अन्ननिर्मिती झाली आणि गड्डा पोसला गेला। त्यामुळे गड्डा पोसल्यामुळं आज माझ्या 1 एकरमध्ये जवळपास 350-350 क्विंटल हे उत्पादन निघत आहे। हा खला गेल्या वर्षीच अद्रक करणार होतं, पण त्या आल्याला भाव नसल्यामुळं ते मी जमिनीतच 5-6 महिने जमिनीत एक्स्ट्रा ठेवलं आणि वाढीव कालावधीचा फायदा कॅलनेट, रिलेजर, ह्युमॉलमुळे हे कंदकुज आली नाही किंवा मररोग आला नाही किंवा कुठला भुरीसुद्धा ह्या कंदाला लागली नसल्यामुळं हा 2 वर्ष हा माल मी सतत टिकवलो। आणि यामध्ये एक महत्त्वाचं कारण होतं, काकासाहेब पाटील शिंदे व अमोल पाटील यांचं सतत मार्गदर्शन होतं। त्यामुळे 2 वर्षामध्ये कुठल्याही रोगाचा अटॅकांनी ठरल्या प्रमाणात 12 ते 13 दिवसाला फवारणी माझी होतच होती। तर माझं जी 1 एकरच रान आहे आणि या 1 एकर रानामध्ये माझे 26 बेड पडलेले आहेत आणि या 26 बेडची लांबी 350 फूट आहे आणि 5 फुटाचे बेड आहेत। खरं पाहिलं आता एप्रिल महिना असल्यामुळं आणि मार्केटमध्ये भाव चांगल्या पद्धतीने असल्यामुळं मी आले काढायला सुरुवात केली। तर सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्या 2 बेड काढताना मला एका बेडला 10 क्विंटल माल मिळाला, म्हणजे 2 बेडचा 20 क्विंटल माल मिळाला। आणि जेव्हा मी बेड काढत पुढे गेलो, आज माझे ॲक्च्युली पाहिलं तर 10 बेड झालेले आहेत आणि 10 बेडला 120 क्विंटल माल मी विकलेला आहे आणि माझे अजून जवळपास 16 बेड आहेत आणि या प्रत्येक बेडला आता 2 बेडला 25 क्विंटल माल निघत आहे, म्हणजे एका बेडला 12.5 क्विंटल माल निघत आहे। म्हणजे खरं पाहिलं गेलं तर आजचा शेतकरी हा NPK कसा द्यावं, मायक्रोन्यूट्रन कसे द्यावं या गोष्टीचा विचारच करत नाही। माती काय म्हणते, कशा पद्धतीचे रोग असतात, कुठले रोग असतात, या रोगावर कुठलं औषध वापरावं हे शेतकरी लक्ष देत नाही। दुकानदार सांगितले की नेऊन तसं वापरतो,
पण आपणही काळाची गरज आहे, त्या पद्धतीने रोग कोणता आहे, औषध कुठलं फवारायचं, म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः जाणलं पाहिजे रोग कोणते आहेत. म्हणून कंदकूच हे मी पूर्वी ऐकून होतो, मर रोग ऐकून होतो, म्हणून अद्रक लावताना हीच मला भीती होती, कंदकूज आणि मर रोगामुळे माझा प्लॉट जाईल का, या भीतीपोटी मी पाटील बायोटेक सुरुवातीला स्वीकारलं होतं. पाटील बायोटेकचा अनुभव मला अगोदर नव्हता, पण 3 वर्षापासून पाटील बायोटेक मी यूज करत आहे. आणि पहिल्या वर्षी मी फक्त 2च क्विंटल अद्रक लावलं, पण उशिरा पाटील बायोटेक लावल्यामुळे मी 30 क्विंटल उत्पादन घेऊ शकलो. आणि त्यामुळे अभ्यास केला, 2 क्विंटलमध्ये 30 क्विंटलचं उत्पादन काढलं. पण पुढल्या वर्षी नवीन तंत्रज्ञानानं पुन्हा पाटील बायोटेकचा सुरुवातीपासून वापर काढून मी आज 1 एकरमध्ये 350 क्विंटल उत्पादन सहज नेऊ शकता. उगा आपण पाटील बायोटेक वापरला, आणखी काही वापरलं, जर तुम्ही वेळेवर डोसे देत नसेल, वेळेवर ड्रिचिंग करत नसेल, तर त्या वापरण्याला काही अर्थ नाही. खरं पाहिलं गेलं तर मागच्या 5 वर्षाचा जर विचार केला गेला शेतीचा, तर आमचे वडील ज्ञानोबा पाटील जेव्हा जेव्हा शेतीमध्ये NPK देत असत, त्यावेळेस पिकाची गरज ओळखून किंवा शेजाऱ्यांनी दिले, आपण दिले म्हणून NPK देत असत. पण जेव्हा मी वडिलांना पाटील बायोटेकचं महत्त्व समजावून सांगितलं आणि वडिलांना पटलं, त्यावेळेस आमचे वडील ज्ञानोबा पाटील यांनी समजून घेऊन विचार केला की पाटील बायोटेक टेक्निक कशी आहे, की पूर्वी आम्ही DAP MOP सुरुवातीला टाकलं की रासच करायचं किंवा वर्षाच्या मात्रा एकदाच देऊन टाकायच्या. पण पाटील बायोटेक तंत्रानं सांगितलं की खताची विभागणी नत्र काय करतं, कायिक वाढ करतं, स्फुरद आणि पाल्याचं काम काय ते केव्हा द्यायला पाहिजे. तर पाटील बायोटेकने सांगितल्या पद्धतीनं, कारण स्फुरद आणि पाल्या ज्या वेळेस आपण एक पेरणीच्या अगोदर 1 महिना जर दिलं गेलं शेतामध्ये, तर 30 ते 40 दिवसानंतर ते पिकाला लागू होतं, आणि 40 दिवसांनी दिल्यानंतर ते काढणीच्या वेळेस लागू होतं. मग त्या काय अर्थ आहे, हे पाटील बायोटेकने समजावून सांगितल्यामुळं आम्ही नत्र हे पिकाला उगवण झाल्यानंतर नत्र दिलं. स्फुरद आणि पाल्या जमिनीमध्ये पेरणीच्या अगोदर 30 ते 40 दिवस टाकला, आणि त्याचा हा मला भरमसाठ फायदा झालेला आहे. पाटील बायोटेकमुळं एका जमिनीमध्ये जर मी पाटील बायोटेक यूज केलं, तर त्या जमिनीमध्ये 3 वर्ष उत्पादनामध्ये सतत वाढ होत आहे, या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे. तुम्ही कितीही जर खतं टाकलात तर पिकाला ते अपटेक होत नाही. पण पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानानं जमिनीवर फेकलेली खतंसुद्धा मुळापर्यंत पोहोचण्याचं काम हे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान करतं. जर पाऊस कमी झाला तर झाडामध्ये ताण देण्याची शक्ती पाटील बायोटेकमध्ये आहे. पाऊस जास्त झाला तर झाडाची पचनक्षमता सुधारण्याचं कार्य पाटील बायोटेकमध्ये आहे. असं म्हणजे पचनक्षमता सुधारण्याचं काम या पाटील बायोटेकमध्ये आहे. आणि मी असं सांगू शकतो की मी ज्यावेळेस अद्रक वावासाठी पाटील बायोटेकची किट घेतली, त्यात 7,700 रुपये आणि प्लस ड्रिचिंग. कसं असतं, शेतकरी ड्रिचिंग वेळेवर करत नाहीत, म्हणून मी वर्षात किमान 8 ते 10 ड्रिचिंग केलेले आहेत. आणि ह्युमॉलचा जास्त वापर केल्यामुळं उत्पादनामध्ये वाढ दिसून आली. आणि खरं पाहिलं गेलं तर पूर्वी आमच्या शेतकऱ्याच्या बाजूच्या शेतामध्ये प्लॉट होते, बाजूच्या शेतकऱ्यांनी कुठलं पाटील बायोटेक वापरलं नव्हतं, तर एकरी ते कुतून 40 क्विंटल उत्पादन निघालेलं आहे. पण ड्रिपवर केलेल्या शेतकऱ्यांनी 60 ते 65 क्विंटल उत्पादन काढलेलं आहे. पण आपल्या ह्या 2 वर्षाच्या ठेवलेल्या प्लॉटमध्ये ड्रीप तर होतच आपल्याकडे, पण योग्य नियोजनानं पाटील बायोटेकच्या योग्य टेक्निकनं उत्पादन घेतल्यामुळं मला जवळपास 350 क्विंटल एकरी माल निघालेला आहे. दुसऱ्याचा 60 ते 70 40 क्विंटल माल निघतोय. माझा सरासरी त्यांच्यापेक्षा 10,000 खर्च जास्त आहे. त्यांचा माझ्यापेक्षा 10,000 रुपये खर्च माझा जास्त आहे, पण मला 350 क्विंटल उत्पादन निघालेला आहे. आणि आज मला सरासरी 6,500चा भाव मिळाल्यामुळं माझं उत्पन्न निश्चित त्यांच्या पटीनं 5 पटीनं 7 पटीनं 10 पटीनं निश्चित जास्त आहे. त्यामुळे मी समाधानकारक आहे. माझ्या शेतकऱ्यांचा सल्ला आहे, पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घ्या, पण वेळेवर ते वापर करताना सांगितलं आपण यूज करा, वापर करा, आपण यशस्वी होतो. शेतीचं अर्थशास्त्र पाहिलं गेलं तर मला दिसून आलेलं आहे की 350 क्विंटल माल शेतामध्ये निघालेला आहे. जवळपास भाव चांगले असल्यामुळं 6,500चा भाव असल्यामुळं 20 ते 21 लाखाचं उत्पादन या शेतातून निघत आहे. आणि मला खरं आभार मानावं असं वाटतं पाटील बायोटेकचं, की एवढं उत्पन्न पाटील बायोच्या योग्य नियोजनामुळं आणि त्याची आम्ही अंमलबजावणी केल्यामुळं ह्या उत्पन्नामध्ये निश्चित वाढ झालेली आहे. आपण पाहिले, पूर्वी वाचले की एखाद्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये लोकांनी 10 लाखाचं 12 लाखाचं उत्पादन काढले, द्राक्षामध्ये 8-10 लाखाचं काढले. पण मी 1 एकर अद्रकामध्ये 1 एकर आले लागवडीमध्ये जवळपास 21 लाखाचं उत्पादन काढलेलं आहे. आणि मला यातून खूप समाधान आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की मी तर उत्पन्न घेतलेलंच आहे, आणि तुम्हाला खरीच खात्री करायची असेल, ज्या शेतकऱ्याची 3 एकर 5 एकर वापरायची तयारी नसेल, त्या शेतकऱ्यांनी केवळ 1 एकर आले असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा डाळिंब असेल, अशा ठिकाणी तुम्ही 1 एकर पाटील बायोटेकचा वापर करून पहा, कशी क्रांती घडून येईल तुम्हाला दिसून येईल.
पण त्या अगोदर मी सांगतो की कुठलंही उत्पादन घेत असताना आपल्याला बरेचसे लोक जमिनीचा सामू तपासा सांगतात, माती तपासा सांगतात. तर पाटील बायोटेकमध्ये माती न तपासता जमीन कुठल्याही चिकट असेल किंवा चुनखडीयुक्त असेल किंवा काळी असेल, मळण असेल, अशा जमिनीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी पाटील बायोटेक निश्चित मदत करतं. विविध प्रकारचे खताचे डोस देतात. म्हणून मी शेतकऱ्याला सांगतो, प्रथम पहिल्या वर्षी 1 एकर वापरून पहा आणि आपल्या उत्पन्नात काय कमाल दिसून येते हे प्रत्यक्ष तुम्ही अनुभवा. हेच या ठिकाणी मी शेतकऱ्याला सांगतो. आज माझ्या शेतात हे हळदीचं पीक आहे. मी हळदीचे पीक हे दर्जेदार पीक घेतलेलं आहे. तर दर्जेदार पीक घेण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केलेले आहेत. सुरुवातीला ट्रॅक्टरने जमिनीची खोलवट नांगरटी केलेली आहे. माझ्याकडे टोटल 20 एकर जमीन आहे. त्यात गेल्या वर्षी मी हळदीसाठी 1 एकरसाठी पाटील बायोटेक वापरलेलं होतं. तर एकरी मला कच्ची हळद 160 ते 170 क्विंटल कच्ची हळद झालेली आहे. यावर्षी मी हळदीला 2 एकरसाठी पाटील बायोटेक वापरत आहे. हळद लावण्या अगोदर बेणे प्रक्रिया केलेली आहे. बेण्याला पाटील बायोटेकचं मिल फायटर, क्लीनर, आर्चर हे 1000 लिटर पाण्याला 200 ml या प्रमाणात वापरून त्या हळद अगोदर त्या पाण्यात 10 मिनिट भिजवून पुन्हा 24 तास सावलीमध्ये वाळवत ठेवलेली आहे. आज प्लॉट हा 4 महिन्याचाच आहे. तर याचे पानं बघितले तर केळीच्या पानासारखी मोठमोठे पानं झालेली आहेत. 12 ते 13 इंच हे रुंदी आहे या पानाची आणि उंची पाहाल तर 5.5 फुटापेक्षा जास्त उंची याची झालेली आहे. आणि याचा कंद सुद्धा जोमदार आणि मजबूत कंद आहे. म्हणजे उसाच्या धांड्यासारखा याचा कंद सुद्धा जाड दिसतो. याच्यामुळे निश्चितच यावर्षी उत्पन्नात हे भरघोस वाढ होणार आहे. पारंपरिक शेती करत असताना हळदीचं उत्पादन हे फार कमी यायचं. ओली हळद 100 क्विंटलच्या आसपासच व्हायची. तर आज या तंत्रज्ञानामुळे जवळपास कमीत कमी 180 आणि जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत मला हळद होणे अपेक्षित आहे. माझे जे इतर शेतकरी बांधव आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की भाई जे आपण पारंपरिक पद्धतीने जे शेती करतो त्यात आपल्याला उत्पादन येत नाही. तर आपण थोडी आपल्या शेतीला जर आधुनिकतेची जोड दिली, पाटील बायोटेक सारखं तंत्रज्ञान जर वापरून आपण जर शेती करायला लागलो तर आपल्याला निश्चितच आपल्या मेहनतीप्रमाणे, आपल्या कष्टाप्रमाणे आपल्याला शेतीचा माल, शेती उत्पादन हे वाढेल. आणि आपल्या ज्या समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, आर्थिक समस्यासुद्धा काही प्रमाणात यातून सुटतील. गेल्या वर्षी मी कापसासाठी सुद्धा पाटील बायोटेक हे तंत्रज्ञान वापरलं होतं. तर त्यात मला एकरी 22 क्विंटल कापूस हे झालेला आहे. आणि मी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान जास्त जमिनीत वापरलेलं आहे. गेल्या वर्षी 1 एकर कापूस, 1 एकर हळद आणि 1 एकर ऊस होतं. तर यावर्षी मी ते प्रमाण दुप्पट केलेलं आहे. आणि माझा असा अनुभव आहे की या वर्षानंतर मी पुढच्या वर्षी हे प्रमाण आणखी वाढवून माझ्या पूर्ण टोटल जमिनीवर पाटील बायोटेक हे तंत्रज्ञान वापरून भरघोस उत्पादनात वाढ करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे. पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी तो वाढलेला आहे. परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत, पुढे ऐकणार आहात. या तंत्रज्ञानामध्ये जसे जमिनीची प्रत सुधारते त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे दुप्पट किंवा त्याहून अधिक आलेलं आहे हे आपण पाहिलेलंच आहे.